मग त्या तुमच्या देवेंद्र कोणते आपले नुसते प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येता त्या बंद करून टाका ना। RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद। एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा। तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे। देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी, आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट बरं का, तो बंद करून टाका। आमचा आम्ही बघू नंतर काय करायचं। आणखी एक विषय आहे, काल फडणवीसांनी भाषणात म्हटलेलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं जाईल। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे वगैरे वगैरे असे मुद्दे मांडले जातील, पण कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची। तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या, आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे, हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस, तेच करतायत। चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना, ही तीच आहे। फडणवीसांना स्वप्नात सुद्धा मुंबई तुटलेली दिसते, कारण त्यांनी तोडायची आहे, त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। बरोबर ना, त्यांना विचारा, मी म्हणतोय ते बरोबरच आहे। तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम अदानीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना, ती घातली नसती। धारावीचा विकास मराठी उद्योजकांना सुद्धा करता आला असता, आणि धारावीच्या जमिनीवर मुंबईचे पोलीस, गिरणी कामगार, मराठी माणसं यांना सुद्धा उत्तम प्रकारे घरं देऊन मराठी म्हणून तिथे एक वसाहत उभारता आली असती काही हजार लोकांची। करताय का? आणि मग बोला, काही बोलतात काय तुम्ही? मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे। सुनील शेळके जे NCPचे आमदार आहेत मावळमधले, त्यांचे काही प्रकरण तुम्ही मुख्यमंत्र्यांना। अत्यंत गंभीर प्रकरण आहे। सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल। संजय शिरसाटांचा काय विषय होता, त्यानंतर भुमऱ्यांनी जमिनी किती 150 कोटीची जमीन भेट, आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह। आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे। पूर्ण 50 झाली त्यांनी पत्रकार परिषद दिली, एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही, काय कारवाई करतो सांगितलेलं नाही। 21 पत्र भ्रष्टाचारासंदर्भात राज्यसभेचे एक सदस्य